सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर पंकज खताळ पाटील फाउंडेशनचे संचालक पंकज खताळ पाटील यांच्या पत्नी सुचेता पंकज खताळ पाटील यांची लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे। त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समाजभिमुख उपक्रमांवरील विश्वासामुळे क्लबच्या सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। सुचेता खताळ पाटील यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून सदस्यांचा विश्वास संपादन केला होता। त्याच कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधीही देण्यात आली आहे। या निवडीमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात लायन्स क्लबच्या माध्यमातून अधिक व्यापक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या पुनर्निवडीमुळे क्लबच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केला। आज लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीच्या 41व्या वर्षी दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि खरोखर म्हणजे क्लबच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि BOD मेंबर्सने माझ्यावरती जो विश्वास दाखवून मला दुसऱ्यांदा प्रेसिडेंट केलं आहे। कारण का 2023-24ला मी पहिल्यांदा प्रेसिडेंट झालेली आहे, त्यावेळेस मला खरोखर सगळ्या क्लब मेंबर्सने सहकार्य केलेलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी वर्षभरात 5 डिस्ट्रिक्टचे अवॉर्ड्स आणि 2 इंटरनॅशनलचे अवॉर्ड्स घेतले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटीज झाल्या होत्या। त्यावेळेला आम्ही ट्रॅफिक अवेअरनेसचं जी ॲक्टिव्हिटी घेतली तर स्वतः मार्केट कमिटीमध्ये जाऊन आम्ही 250-300 ट्रॅक्टरांना स्वतः रिफ्लेक्टर लावलेले आणि त्यानंतर सर्व जे आपले मिलिटरी मेन्स असतात त्यांना आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच इन्व्हाइट करतो, पण मी सर्वांना आम्ही रक्षाबंधनाला इन्व्हाइट करून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं आणि जवळपास 40 ते 45 मिलिटरी मेन्स रिटायर्ड आले होते। त्यांना इतका आनंद झाला, ते म्हणाले की आम्हाला वर्षातून 2दाच आठवण करतात, पण तुम्ही हा वेगळा कार्यक्रम घेऊन आम्हाला खरंच खूप म्हणजे आनंद दिला आहे। त्यानंतर मी डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांनी एक प्रोजेक्ट राबवला होता की डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही जर 30 सायकल वाटल्या तर मी 15 देईल, तुम्ही 15 द्यायच्या, परंतु आपण जवळपास निम्म्या किमतीमध्ये म्हणजे 15,000 सायकल वाटप केल्या पूर्ण नांदगाव तालुक्यामध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटीज झालेल्या होत्या। त्यानंतर मध्ये 2 वर्ष मग गेले। आता पुन्हा एकदा सर्व क्लब मेंबर्सने मला विनंती केली की नाही तुम्ही प्रेसिडेंट व्हायला हव्या आणि त्यामुळे मी आता सेकंड टाईम पुन्हा घेतलेला आहे आणि त्याच जोमाने आणि जोरदारपणे आता वर्षभर येत्या वर्षामध्ये 26-27मध्ये पुन्हा एकदा जोरदार ॲक्टिव्हिटीज करून डिस्ट्रिक्टमध्ये मनमाड सिटीचं नाव नक्कीच आम्ही नावलौकिक मिळवू। लायन्स क्लब इंटरनॅशनल ही एक जागतिक संघटना असून सन 1917 साली मेल्विन जोन्स यांनी जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला जे काही अनेक क्षेत्रातल्या जे पीडित लोक होती त्यांना मदत करण्यासाठी एक समविचाराच्या लोकांना आवाहन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी 1917 साली समविचारी एकत्र केले। पुढे त्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल म्हणून नाव देण्यात आलं आणि ती आज संघटना 200पेक्षा अधिक देशातनं आणि 50,000पेक्षा जास्ती क्लब आणि 15 लाखाच्या आसपास आज कार्यकर्ते लायन्स क्लब इंटरनॅशनलमधून काम करत आहेत। ही जी संस्था आहे ही संस्था समाजातले जे आर्थिक पीडित आहेत, ज्यांचे डोळ्यातले अश्रू, गालावरचे अश्रू पुसण्याचे काम करायचे आहे, त्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल करते। या सगळ्या 1925 साली आपले हेलन केलर हिने आवाहन केलं होतं लायन्स क्लबला की अंध निर्मूलन करा आणि त्यांनी त्यावेळी लायन्स क्लबनी हे कार्य हातात घेतलं आणि तेव्हापासून लायन्स क्लब वेगवेगळ्या क्षेत्रातनं आज नेत्र तपासणी करून हॉस्पिटल उभारणी केलेले आहेत आणि जर शेकडो हॉस्पिटल आज भारतामध्ये आहेत आणि हजारो रुग्णांची तपासणी मोफत केली जाते। अशा प्रकारचे या आमचा लायन्स क्लब हा मेडिकल क्षेत्रात आहे, त्याचप्रमाणे स्पोर्ट्समध्ये आहे, स्कूलमध्ये आहे, वेगवेगळ्या स्कूल बांधल्या आहेत, ब्लड बँकसाठी आहेत, अशा अनेक कार्य करत असतात। धार्मिक कार्यसुद्धा करतात। त्या उदाहरण म्हणजे आता पंढरीची वारी येथे अनेक लायन्स क्लबनी जेवण दिलं आहे, नाश्ता दिला आहे, माझ्या क्लबने तर पाण्याचा टँकर
पुणे ते पंढरपूरपर्यंत पाण्याचा टँकर पुरवला आहे. आज आम्ही वृद्धांसाठी वृद्धाश्रम बांधले आहेत, तर शाळेमध्ये बोर्ड दिलेले आहेत, बेंचेस दिलेले आहेत, खुर्च्या दिलेल्या आहेत आणि विविध प्रकारची मदत आम्ही करत आलो आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही गरिबांसाठी, आर्थिक पीडितसाठी 200 रुपयात या लायन्स क्लबच्या माध्यमातून डायलिसिस करतो. आज 11 मशीन आहे. तर आज अनेक प्रकारची कार्य चालू असतात, यासाठी लायन्स क्लब अग्रेसर आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.